नाही, मुळामध्ये इथे आम्ही जे आलोय, माझ्याबरोबर आमच्या नगरसेविका प्रणिती शिंदे आहे, आमच्या शाखा प्रमुख म्हात्रेताई आहेत, इथून चव्हाणताई आहेत, भावेताई आहेत. या इथे आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. आपण असं म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला सगळेच एकत्र होतो. आता आमचेच काही फुटीर भाजपच्या नादाला लागून बाजूला झालेले आहेत आणि जे कोणी निष्ठावंत इथे आता राहिले त्यांच्या जीवावर आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आत्ता आम्ही आलोय, आमच्याकडे ती नावं येतील. ती पूर्णच्या पूर्ण नावं, किती कोण ताकदीचा, कारण निवडून येणारा चेहरा हा सर्वांमध्ये ठरेल तर जास्त बरं असतं. आणि समजूत काढायला महिला, आई, ताई, माई बरे असतात. आम्ही शिवसेनेच्या आमदारांनी आता ह्याला गौप्यस्फोट म्हणतात. हे पिटकुल आणि चिटकुल आहे. मुळामध्ये कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहेत. त्यांना कळून चुकलेलं आहे की एवढं सगळं करूनही, गद्दारी करूनही परत इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार निवडून येणार, तर मग त्याला बदनामी करण्यासाठीच ठेवलेलं आहे. त्यामुळे मी ह्याला काय गौप्यस्फोट वगैरे म्हणत नाही. उद्धवजींनी माझ्यासारख्या एक सामान्य घरातल्या मिल कामगाराच्या मुलीला, मिल कामगाराच्या सुनेला महापौर पदापर्यंत नेला. आमच्याकडनं एक सिंगल वन रुपी घेतलेला नाही, रुपया घेतलेला नाही. तर काही आरोप केले तरी लोकांना कळतंय की कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे. मग चांगलं आहे की प्रत्येकाने अनुभव घ्यावा. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी निवडणूक लढणार नाही, पण निवडणूक लढल्याशिवाय ही मजबूत लोकशाही कशी आहे, कशी करता येईल, संविधानाचे प्रावधान कुठे कुठे वापरता येईल, हे जेव्हा आता लक्षात आलं तर सगळ्यांनी लढलं पाहिजे. अमितचं पण वेलकम. बघा, महाराष्ट्राचं राजकारण आहे ना, पहिलं वैचारिक पातळीचं राजकारण होतं, आता संस्कारहीन राजकारण आहे. त्यामुळे त्यांच्या घरात जसे संस्कार दिले जात आहेत, मग पक्षात दिले जात असतील, घरात दिले, ते त्यांचे बाहेर येत आहेत. लोक आता ठरवतील की अशा वाचाळवीरांना सत्तेत बसवायचं की घरी बसवायचं. मी तुम्हाला आज एवढंच सांगू शकते की आम्ही सगळ्याची बघून, सगळ्यांशी बोलून उद्धवजींपर्यंत निरोप पोचवणार. शेवटी पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी, कारण आम्ही एकटे सगळे निर्णय नाही घेणार, त्यामुळे घेतला जाईल तो पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतला जाईल, महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल. आणि आता ही वेळ निष्ठावंतांना न्याय देणारी आहे. हिंगणघाटात खूप असते आणि ज्याला आयात व्हायचं आहे तोच आधी पॅकेज घेऊन आलेला असतो, ते चर्चा खूप करतो. त्यामुळे मला नाही माहिती, अशी काही संभावना मला नाही माहीत, परंतु उद्धवजी तसं करणार नाही याची गॅरंटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.